नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर फर्स्ट NEP 2020 2 क्रेडिटसाठी असणारा पेपर कंपल्सरी इंग्लिश हा पेपर, त्या पेपरचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या विषयासाठी आपल्याला 2 क्रेडिट आहे। सर्वांसाठी हा पेपर कंपल्सरी आहे। या पेपरचं इंटरनल असेसमेंट हे 15 मार्कासाठी आहे आणि सेमिस्टर एंड एक्झाम ही 35 मार्काची होणार आहे। मग क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसा असेल तो आता आपण बघतोय। मित्रांनो, 35 मार्काच्या पेपरसाठी तुम्हाला 2 तास वेळ असेल। यामध्ये एकूण 3 प्रश्न विचारले जातील। प्रश्न पहिला, क्वेश्चन नंबर फर्स्ट, answer the following questions on unit 1 any 2 out of 4। मित्रांनो, पहिल्या युनिट वरती तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील। त्यातील तुम्ही 2 प्रश्न सोडवायचे आहे आणि मार्क आहेत 10, म्हणजे एका प्रश्नासाठी 5 मार्क असतील। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सिलेबसच माहित नाहीये। मित्रांनो, या विषयाचा सिलेबस ही मी चॅनल वरती अपलोड केलेला आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ऑन युनिट 2 एनी 2 आउट ऑफ 4। मित्रांनो, प्रश्न नंबर 2 हा युनिट नंबर 2 वरतीच असणार आहे आणि यामध्ये एकूण 4 प्रश्न विचारले जातील। त्यातले कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि मार्क आहेत 10, म्हणजे एक प्रश्न 5 मार्कासाठी विचारला जाईल। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ऑन युनिट 3। तिसरा प्रश्न हा युनिट नंबर 3 वर विचारला जाईल। यामध्ये एनी 3 आउट ऑफ 5 5 प्रश्न विचारले जातील। त्यातले कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत। या प्रश्नांसाठी मार्क आहेत 15, म्हणजे हा प्रश्न सुद्धा 5 मार्कासाठी असणार आहे। म्हणजे पहिल्या प्रश्नाला 10 मार्क, दुसऱ्या प्रश्नासाठी 10 मार्क आणि तिसऱ्या प्रश्नासाठी 15 मार्क। मित्रांनो, असे झाले एकूण 35 मार्क। म्हणजे FY BCom या वर्गाचा सेमिस्टर फर्स्टचा इंग्लिश विषयाचा जो पेपर आहे तो 35 मार्काचा असणार आहे आणि त्याचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मित्रांनो मी तुमच्या समोर ठेवलेला आहे। 2 तासांचा हा पेपर असेल आणि तुमचं इंटरनल असेसमेंट हे 15 मार्कासाठी होणार आहे। आता जे तुमचं ऑलरेडी कदाचित झालेलं असेल, तुमच्या कॉलेजच्या तुमच्या महाविद्यालयाच्या लेवलवरती ते घेतलेलं असेल, ज्यामध्ये तुम्हाला विद्यापीठाच्या गाईडलाईन नुसार 10 मार्क हे तुम्हाला ट्युटोरियलसाठी असतील आणि होम असाइनमेंट किंवा ओरल एक्झामिनेशन, स्टुडंट सेमिनार असेल किंवा प्रेझेंटेशन असेल, यासाठी 5 मार्क असणार आहे। म्हणजे इंटरनल असेसमेंट 15 मार्कासाठी आणि सेमिस्टर एंड एक्झाम म्हणजे पहिल्या सेमिस्टरचा जो पेपर आहे तो पेपर 35 मार्काचा होणार आहे आणि त्याचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मित्रांनो आपण आता बघितलेला आहे। बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ बघतात, पण अजून बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।